अँटोन शास्त्रज्ञांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध लावलेला आहे। त्यांनी विविध भिंगे वापरून 10, 10x, 15x असे विविध भिंगे वापरून त्यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला। या सूक्ष्मदर्शकाखाली आपण डोळ्याने जे बघू शकत नाही त्या वस्तू आपण पाहू शकतो। उदाहरणार्थ दुधातील बॅक्टेरिया आपण याच्या खाली बघू शकतो। अमिबा, पॅरामेशियमचे आकार म्हणजे ते अतिशय सूक्ष्म राहतात, तर ते पाण्यामधले आपण अमिबा, पॅरामेशियमचे आकार याच्या खाली तंतोतंत पाहू शकतो। त्यानंतर कांद्याचा पातळ पापुद्रा जो असतो तो पातळ पापुद्र्याखाली ते कसं भिंतीसारख्या पूर्णपणे आपल्याला दिसतात ते पण आपण याच्या खाली पाहू शकतो। अशा प्रकारे आपण आता संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली कांद्याच्या पापुद्र्याची मी स्लाइड ठेवलेली आहे। तर ही स्लाइड आहे, ही पहा, ही कांद्याच्या पापुद्र्याची थोडस जवळ करून दाखव। हे कांद्याचा पापुद्रा आहे। कांदा दाखव आता थोडस पॉज कर। हे पहा, हा कांद्याचा भाग आहे अर्धा। आपण याचा पातळ असा पापुद्रा काढला होता। पापुद्रा कोणाकडे आहे का? आणि तो पापुद्रा असलेला तो मी या स्लाइडवर चिटकवलेला आहे। हे घे, कांद्याचा हा पातळ याचा पापुद्रा काढलेला आहे। दाखव, हिच्यावर दाखव, हे पातळ पापुद्रा काढले, हिच्या चेहऱ्यावर दाखव। नंतर पापुद्रा दाखव खाली, आता इकडे दाखव। आता तो पापुद्रा आपण या स्लाइडवर चिटकवला, यावर 1 थेंब पाणी टाकलं आणि 1 थेंब आयोडीनचं टाकलं आणि हे टाकल्यानंतर आपण ही स्लाइड जी आहे ही स्लाइड आपण या संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली ठेवणार। याचं हे ऍडजस्ट करायचं, आपलं कव्हर स्लिप याच्यावर टाकायचा। प्रकाश झोन जो असतो तो आपण व्यवस्थित ऍडजस्ट करायचा। आणि आपण आता हे जे आहे मी भिंग जे आहे ते 15x वापरलेलं आहे। या भिंग 15x वापरलं, आपण 10x भिंगाने सुद्धा पाहू शकतो। हे पहा, हे 10x भिंग आहे। हे 2 प्रकारचे भिंग असतात। मी आता याच्यामध्ये 15x भिंग वापरून पाहत आहे। खूपच सुंदर दिसत आहे, एकदम भिंत दिसल्यासारखी दिसत आहे। आता माझ्या वर्गातील सहभागी विद्यार्थ्यांना सुद्धा मी दाखवायला लागणार आहे। आता नाव आहे मयुरी चौंडे। मयुरी, बघ बरं काय दिसतं आपणाला? दिसलं का? काय दिसत आहे? हा, छान, भिंतीसारखं। आता दुसरा विद्यार्थी या, काय दिसलं? नीट बघ, नीट बघ, एक डोळा बंद करून बघावं लागते। चांगलं बघ। हा, शांबाला बघ, एका डोळ्याने बघ, चल। हा, काय दिसतं शांबाला? सांग बरं। बरं, ठीक आहे। संध्या बामणकर, बघ ग, काय दिसायली की नाही? भिंत रेषा आणि ते टिकल्या, एक टिकली। तेजस मिसगर, तेजस बघ आता संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली। तेजस, काय दिसलं तुला? ठीक आहे। विद्यार्थ्याचं नाव आहे ओमकार मिसगर। ओमकार, बघ सूक्ष्मदर्शकाखाली। व्हेरी गुड। पहा, या कांद्याच्या पापुद्र्यावर ही अशी जी भिंत आणि त्या भिंतीवर अशा छोट्या छोट्या रेषा आणि त्याच्या मध्ये मध्ये टिकल्या अशा दिसतात। तर आपण ही स्लाइड पाहायला पाहिजे घरी सुद्धा। अमिबाची स्लाइड आपल्याला अशा प्रकारची दिसेल। शैवालाची स्लाइड अशा प्रकारची दिसते। शैवाल